तर आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मलंगड मुक्तीवाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मलंगड ट्रस्टींनी आता माहीम दर्गा ट्रस्टींना पत्र लिहिलंय। तर पीर हाजी मलंगड ट्रस्टचं आता पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलंय आणि दर्गा वाचवण्यासाठी हस्तक्षेपाची विनंती सध्या करण्यात येते। मलंगड मुक्ती घोषणेमुळे आता खरं तर हा वाद पेटतोय आणि मुख्यमंत्री शिंदेंकडून मलंगड मुक्तीची ही घोषणा करण्यात आली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर मलंगड मुक्तीवाद आणखी पेटण्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येते आणि मलंगड ट्रस्टींनी माहीम दर्गा ट्रस्टींना हे पत्र लिहिलंय आणि ते पत्र आहे ते पुढारी न्यूजच्या हाती लागल्याचं आपल्याला समजतंय। तर पीर हाजी मलंगड ट्रस्टचं पत्र सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलंय आणि दर्गा वाचवण्यासाठी हस्तक्षेपाची विनंती सध्या करण्यात आली आहे। तर मलंगड मुक्ती घोषणेमुळे खरं तर हा वाद पेटतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भंगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, मलंगड मुक्तीवाद आणखी पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि मलंगड ट्रस्टींनी माहीम दर्गा ट्रस्टींना पत्र लिहिलंय। या पत्रात नेमका काय उल्लेख करण्यात आलाय? आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं यानंतर ओवीसी यांनी सुद्धा ट्विट केलं, त्यामुळे हा जो वाद आहे हा वाद आता पेटण्याची शक्यता आहे। हाजी मलंग ट्रस्टी यांनी माहीम दर्गा आणि त्याचं हाजी अली ट्रस्ट यांना पत्र लिहिलंय की हे जे वातावरण आहे हे वातावरण सलोख्याचं ठेवा। त्याचप्रमाणे इकडे जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव दोन्ही बांधव या ट्रस्टला मदत करतात आणि ते वरती येत मंदिराकडे आणि जे तिकडे येत असतात तिकडे दोन्ही ह्याच्याकडनं जी पूजा अर्चा ही केली जाते। त्यामुळे हा जो विषय आता हा विषय चर्चेला पुन्हा एकदा आला आहे। याबाबत आपण ट्रस्टचे जे नासिर खान आहे यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलाही फोन आपल्या रिसीव्ह नाही केलाय ना कुठली प्रतिक्रिया अद्याप दिलेली आहे। विशेष म्हणजे आता हिंदू मंच यांचे देशमुख जे आहेत हे त्याच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल। नक्कीच प्रदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।